आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असतील मिस्टर प्रकाश बरफ. पहिलं षटक असेल ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल आणि ते षटक हाताळण्यासाठी प्रकाश बॉलिंग मार्क वरती सज्ज. 30 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 3 षटरक्षक असतील आपण पाहतोय. लॉंग लेगला एक षटरक्षक तैनात आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळलाय. सरळ खेळून गेला. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एक सिंगल धावाने श्री गणेश केलाय फलंदाज ऋषिकेश यांनी. स्वतःचा आणि संघाचं सुद्धा खातं उघडलंय. पहिल्या चेंडूवरती पुढचा चेंडू प्रकाश यांचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. दुसरा चेंडू यावेळेस पहिला चांगला फटका खेळलाय सध्या आणि पाहतो तर एक सिंगल धाव दुसरी धावचा प्रयत्न. यस थोडस गच्चाचं क्षेत्ररक्षण पाहतोय कारण तिकडे सिंगल धाव होते तिकडे 2 धावा दिल्यात. या 2 धावेने धाव फलक पुढे सरकले. धाव फलक जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. आपल्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतील दोन्ही फलंदाज कारण फक्त आणि फक्त 3 षटरक्षक बाहेर असतात आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा एक मुभा असते फलंदाजांना. फलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर पंचांकडे पायचीच्या रूपामध्ये दाद मागत होते परंतु पंचांनी दाद फेटाळले. या बॅटच्या टोला लागला होता त्याच कारणास्तव एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाज अक्षय यांना. गौदय स्पोर्ट्स शिलोदर संघाने कृपया करून संपर्क साधायचा आहे. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका खेळताना पाहतोय पण लॉंग ऑन रिजन मध्ये षटरक्षक नाही आहे तिकडे. पाहतो पण चांगलं षटरक्षण करताना पाहतोय. गॅप मध्ये चेंडू होता परंतु तिकडे चांगलं षटरक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी 2 धावा रोखून ठेवल्यात त्या. सागरने चांगले षटरक्षण पाहायला मिळालं आपल्याला सागरांच्या मार्फत कारण लॉंग ऑन रिजन मध्ये पाहिलं तर षटरक्षक नव्हता. डीप मधून धावत आले आणि चांगलं षटरक्षण करताना पाहिलं आपण. पुढचा चेंडू प्रकाश यांचा पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता पूल केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेला सी मारेशा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. या 4 धाव्याने धावफल संख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. यास बँडेज घेऊन जायचंय. थोडीशी दुखापत झाली वाटते खेळाडूला कारण चेंडू उडवताना थोडासा पाय स्लिप झाला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर तो जमिनीवर पडला आणि थोडीशी दुखापत झाली. धावत जायचंय. थोडीशी दुखापत झाली त्याच कारणास्तव पाहिलं तर त्या षटरक्षकाला बाहेर आणले आणि एक नवीन षटरक्षक म्हणजे 12वा खेळाडू ऍड होताना पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. यावेळेस पहिल्यांदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला. लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल चोरटी धाव घेण्यात यश मिळालं. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. षटक संपले पहिलं. एक षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11. बिनगडी बाद 11 धावा.
यस यस, धन्यवाद धन्यवाद डीजे. दुसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर आकाश जोगारे येतोय बॉलिंग मार्क वरती. सामना करतील ते फलंदाज ऋषिकेश. पहिला चेंडू लोअर फुल टच चेंडू होता, पूल केलाय, पॉवरफुल होता आणि यस वन बाउन्स सी मारेच्या पार. मिळतील धावा 4. या पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. धीरे धीरे चाल गो मैना ना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना ते धीरे धीरे चाल गो मैना ना थंडीले पाडीत नीन गो मैना थंडीले पाडीत नीन गो मैना थंडीले पाडीत नीन गो मैना तो धीरे धीरे चाल गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना. थँक्यू डीजे. पहिले तर लोअर फुलटच चेंडू होता आणि त्याचाच फायदा घेताना पाहिला फलंदाज ऋषिकेश यांना. गावदोई स्पोर्ट्स सिलोत्तर संघाचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी कृपया करून समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तुमचे आयडी इथे राहिलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पहिला बॅटची लिडिंग एज. चेंडू जातो लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या जवळ. 4 धावांसाठी लगातार 2 चेंडू 2 चौकार. बॅक टू बॅक चौकार. काय सांगशील लावणीच्या उद्देश ना नखावरशी भांडण झालं ना बायको तो माझा पडला तर आलो हूँ बायकोच्या स्वतःवर ना येता येता विक्रमगडला आलो ना एक बाईने मारला डोला मावर ना भांडण ताणला मावरच तर सांग त्यातून पडलो का नाही तर योथ आलो तर ना त्या दारूची लिव ठेव. यस थँक्यू डीजे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश यांच्यावरती आक्रमण केलंय. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केली, चांगला फटका सजवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याच कारणासोबत 2 धावा घेतल्यात आणि चांगला थ्रो. फक्त आणि फक्त 2 धावा. या 2 धावेने संघाचा ताफलक जाऊन पोहोचते ते 21 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण करण्याचं काम केलं दोन्ही फलंदाजाने. पहिला चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाश जोगारे. यावेळेस पाहिलं तर चेंज आउट पेस केला होता. बॅटच्या लिडिंग एज आणि थर्ड रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण करताना. आणि मला वाटते एक सिंगल धाव असेल. एकच धाव मिळाली. येस सर, थर्ड अंपायर साठी रेफर केलं रनआउटच्या साठी. आपण पुन्हा एकदा जातो आपण ऑन स्क्रीन. यस फलंदाज सेफ असेल कारण बॅट पाहिली तर ट्रॅक केली होती लाईनच्या मध्ये. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू गमावलाय. आकाशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू आला नाही, टोला लागला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. परंतु मिड ऑनला क्षेत्ररक्षक नव्हता त्याच कारणास्तव लॉंग ऑन वरून तो क्षेत्ररक्षक धावत आला आणि त्यांनी फील्ड केला. तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाजाला. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पहिले 2 चेंडू चौकारल्यानंतर चांगलं कमबॅक करण्याचं काम केलंय गोलंदाज आकाश यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं शॉर्टपिच चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पाहतो क्षेत्ररक्षकच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेलाय सी मारेच्या पार. या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावा.
थांबड बास. अरे भाऊ सांग 12 दिवस झाला हा आवनी सांगितलेली आहे ना पाणी तर पड नाही ना काय करशील सांग. न ते पाणी नाही पड राघव कनसरी माता न कांबड है नाचून पाणी पाडू माथा. थँक्यू डीजे. आता आपण नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रणित गोंड. पहिले तर 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा कुठल्या आहेत. आता पाहतो नवीन षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळलाय, ऑन साईडला फटका सजवलाय, 1 धाव नक्की मिळाली आणि दुसऱ्या धावायचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि पाहतो बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकल्या, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. यानंतर होणार सामना आपण पाहतेला टायगर स्पोर्ट्स बिवार संघ आणि दुसऱ्या साईडला असतील मंगळमूर्ती स्पोर्ट्स नागले संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं इनिंग ब्रेक मध्ये. पुढचा चेंडू पाहिला तर चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. एक अव्वांतर धावसंख्येत अव्वांतराच्या रूपामध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पण त्यांचा यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू हाताळला होता. विकेट किपर बीट झाले होते, परंतु फर्स्ट स्लिपने चांगला कलेक्ट केला, गॅदर केला आणि त्याच कारणासोबत एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालं. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 आहे, 31 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रणित यांचा राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर फटका चांगला खेळ आहे, तिकडे तो शतरक्षक आणि शतरक्षक करत नाही चुकी आणि पहिला आजरा बसतोय प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईन पाडाला. ऋषिकेश गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर अजित घरात पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. एक आक्रमक फलंदाज पाहतो आपण. पहिले चेंडू प्रणित यांचा यस उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंच आपल्या वळाल्यात आणि पंचाचे दोन्ही हात समांतर आणि एक धाव येते अवांतर. या अवांतरच्या रूपामध्ये धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचं काम केलंय प्रणित यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल चेंडूला सरळ पाठवून दिला 6 धावांसाठी. षटकार. वाजवण चालीस नाचवण कसा बसा वाजवण चालीस नाचवण दोडत वाजवण चालीस नाचवण दोडत वाजवण चालीस नाचवण. थँक्यू डीजे. पहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेतलाय फलंदाज अजित घरत यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शतरक्षक होता त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. थँक्यू डीजे. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. चांगलं कमबॅक करण्याचं काम केलं होतं षटकामध्ये, परंतु या मागच्या 2 चेंडूवरती 11 चांगला फटका सजवलाय. लॉंग लेग रिझन मध्ये जोपर्यंत शतरक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय. षटक संपलेलं आहे 3रं आणि 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावरती. जय जोहर जय 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 जोहर जय जय जय. थँक्यू डीजे. सागर जोगारी शेवटचे षटक हाताळण्यासाठी, स्लॉकवरचं षटक हाताळण्यासाठी सागर जोगारी येतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा
अजित साडी. पहिला चेंडू पाहिला तर लेग स्टंपच्या बाजूने पिच झाला होता, त्याच कारणास्तव पंचांनी आपले हात दोन्ही समांतर केले आणि धाव येते अवांतर. वाईटच्या रूपामध्ये एक अवांतर धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते 44 या आकड्यावरती. यानंतर होणार सामना आपण पाहतील टायगर स्पोर्ट्स बिबार संघ तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यावेळेस पहिला खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव. दुसरी धावचा प्रयत्न, परंतु गॅदर नाही करता आला सागर यांना आणि त्याचाच फायदा घेताना पाहतोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतोय. या 2 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूत मोठे फटके करण्याचा काम करावं लागेल अजित यांना. आणि अजित हे तंबूमधून सेट होऊन आल्यात असं वाटते मला, कारण पहिले 2 चेंडू फेस करताना त्यांनी एक षटकार एक चौकार खेचला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. यास यष्टीच्या समोर आदळलाय अजित आणि अजित यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. अजित बॅक टू डगआउट LBW च्या रूपामध्ये गॉन. आदिवासींचा नाव हाय, आदिवासी नाव ब्रँड हाय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर रुपेश पागी यांना पाहतोय आपण. या षटकातील या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला, दोन्ही संघाचे कर्णधार असतील त्याने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. तिसरा चेंडू या षटकातील. यावेळेस पहिला चांगला फटका खेळलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत शतरक्षक येईल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाज रुपेश पागे यांना. अजून सुद्धा या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील फलंदाजाला, कारण धावसंख्या पाहिले तर या षटकामध्ये स्थिरावलाय. थोडासा वेग आहे तो मंदावलाय या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण मिस्टर सागर यांना. पुढची सागर यांचा. यावेळेस पहिला खोलगट चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ गेलाय तर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. आणि 50चा आकडा पार केलाय या चेंडूवरती. पाहिलं तर प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईन पाडा संघाने चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण मिस्टर अक्षय यांना. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून सुद्धा 2 चेंडूवरती मोठी फरक करण्याचा प्रयत्न करावा लागेल अक्षय यांना. सागरांचा पुढचा चेंडू अक्षय साठी. यावेळेस पहिला चांगला कमबॅक करताना पाहतोय. चांगला कमबॅक पाहतोय आपण या चेंडूवरती केलाय सागर यांनी. या षटकात आणि या इनिंग मधील पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. मागच्या चेंडूवर चौकार आला होता, त्याच्यानंतर कमबॅक केलाय. शेवट चेंडू या षटकातील. लोअर फोल्डर चेंडू होता, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे, चेंडूकडे शतरक्षक येतोय लॉंग ऑफ रिझन मधून, परंतु चेंडू धरतीला दान झाला. त्याच कारणास्तव पहिला तर धावा कंप्लीट झाला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असताना अक्षय रनआउटच्या रूपामध्ये बाद होऊन तंबूत परततो. पहिली इनिंग संपलाय. पहिल्या 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 या आकड्यावरती आणि 54 धावांचं एक आव्हान ठेवलंय काऊदोई स्पोर्ट्स तेवतल संघासमोर. बसून पुरी ना
विचार कर सख्याची ओढी ना विचार कर सख्याची ओढी. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. टायगर स्पोर्ट्स बीबीवाड संघ आणि मंगलमूर्ती नागले संघ. आता टॉस होईल. एका बाजूला असेल नागले संघ, दुसऱ्या बाजूला टायगर स्पोर्ट्स बीबीवाड संघ आणि रितेश शेलका यांच्या हस्ते टॉस केला जाईल. टॉसची ओळख करून देतोय. एका साईडला गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा, दुसऱ्या बाजूला असेल रवींद्रदादा स्मृती चषक. कोण बोलेल? गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडाचा कॉल आहे आणि यस टॉस विन झालाय. नागले संघ टॉस विन झाला. तुम्ही काय स्वीकारतील? फिल्डिंग. फिल्डिंग स्वीकारलेली आणि किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच. मागच्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर चांगली खेळी केली होती आणि तिसरं पारितोषिक पटकावलं होतं. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? आता बघूया. आमच्याकडून चांगली कामगिरी होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. नक्कीच. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. नक्कीच. तुम्ही टॉस हरल्यात. टॉस जिंकलं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायचं आणि किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील? 50+ करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत जे 50+ करण्यामध्ये तुमचं योगदान करतील? संतोष कुमार, सायनाथ भोईराय, प्रेम जाधव, अजित माली, जित्तू माली, भरपूर आहेत. आज तुमची प्लेइंग 11 फुल आहे असं वाटते? हो. नक्कीच. ऑल द बेस्ट असेल. यानंतर होणार सामना. एका साईडला मंगलमूर्ती नागले संघ, तर दुसऱ्या बाजूला टायगर स्पोर्ट्स बीबीवाड संघ. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच दर्शन डुबके. लक्ष आहे ते म्हणजे 54 धावांचं आणि या 54 धावा बनवायचे गावदेवी स्पोर्ट देवदल टीमला मॅच जिंकण्यासाठी. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. एका बाजून आपण पाहिलं तर मग रघुनाथजी जोगारी आणि दुसऱ्या बाजून असतील फलंदाज दिनेश जोगारी. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा कारभार निश्चितच सांभाळणारे आपले अध्यक्ष रघुनाथजी जोगारे इन ऍक्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर वसई तालुकाच नव्हे तर मग पालघर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. अतिशय कार्य त्यांच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीनं केलं जातं. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचं नाव मात्र कानकोपऱ्यामध्ये निश्चितच उल्लेख घेतलं जातं. कारण क्रिकेट खूप उंचावर गेलंय. काही स्पर्धेमध्ये निश्चितच आपल्या असोसिएशनला मात्र फॉलो जरूर केलं जातं. आपल्या असोसिएशनची नियमावली आहे तिला मात्र देखील जोपासलं जातं. अजित घरतचा पहिला बॉल. तेज तरार प्ले अँड मिस. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. रघुनाथ जोगारी. अजित घरत निश्चितच एक वेगवान गोलंदाज आहे आणि वेगावरती स्वार होऊन सातत्याने त्याच्याकडनं गोलंदाजी होत असते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस लेटकटचा फटका. ओहो, यावेळेस शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं चित्र जरूर पाहायला मिळालं आणि शेंडूला मात्र पाठवलंय. थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता आलाय हा चौकार. माझे मैत्रीण तुला काय झाला सांग मला, तुला काय झाला सांग मला. बांधावरी चालत होते पाणी डोकेवरी. धन्यवाद.
शौकार या ठिकाणी येतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. चेंडू जाईल शॉर्ट विडांवरून लॉंग ऑनच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं ऋषिकेश शेलार होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. पॉवर प्लेचं हे पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 चेंडू फेकून झालेत आणि धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 6. पहिला चेंडू डॉट आला, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूला ओळखलं, चेंडूला स्टडी केलं रघुनाथ जुगारेनं आणि चांगले फटके त्याच्या बॅट. खूप फॉर्म मध्ये टीम होती गावदी स्फोट देवदळ, पण तो अजून सुद्धा वेल गेली नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर सर्व युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत गावदी स्फोट देवदळ टीम मध्ये. यावेळेस सागर जुगारे आलाय आणि त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर हा लेटकरचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडं आणि असणार आहे हा शौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 54 धावांचा पटलाक पूर्ण करायचंय आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर 10 1 बाद 10 असं धावफलक आपल्याला पाहाल मध्ये गावदी स्फोट देवदळ टीमच. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे. फोर्टी 44 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. रुपेश फागी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल फुल टॉस. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत क्षेत्ररक्षक आणि 3 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. कदाचित असं वाटलं होतं की मात्र हा झेल होईल, चांगले प्रयत्न केले होते, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकापासून थोडासा चेंडू मात्र लांब राहिला होता. एफर्ट्स देखील आपण पाहिला, परंतु 3 धावा देखील पळून पूर्ण केलेत आणि या 3 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच 13च्या घरामध्ये 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हा टॅप केलाय बॉल मिड ऑफला. कुठल्याही प्रकारची धाव मात्र घेतली जात नाहीये. हा डॉट बॉल असेल. हा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला ऋषिकेश शेलार आहे वाईडिश लॉंगांच्या दिशेनं. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले तर 3. अजूनही 15 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावा अजून सुद्धा हवायत. चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विश्वनाथ पकडतो झेल आणि समाप्त झालाय सागर जुगारीचा देखील खेळ. सागर जुगारी आउट. धन्यवाद अडीचे. महेश गांगडा आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. षटकातील पुढचा बॉल आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा मनसूब
बा त्यानं देखील बनवला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. नेण्यातून तलवार फिरवली होती, परंतु वार होता होता राहिला. हा डॉट बॉल येतोय. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. अक्षय घरत या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी वेगाने पुढे आला होता, परंतु 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 12 बॉल जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता अजून सुद्धा. 37 विश्वनाथ घरत. छोटा पक्कट बडा धमाका. अगदी लहान वयामध्ये मी तर म्हणेन विश्वनाथ घरतने देखील क्रिकेटच्या पटलावरती पाऊल ठेवलं आणि आज आपण पाहिलं तर एक परफेक्ट बॉलर कसा असावा हे देखील त्याने सातत्याने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सिद्ध करून दाखवलंय. बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये काय जबरदस्त कामगिरी विश्वनाथ घरतची देखील राहिली गेली. यावेळेस आपण पाहिलं तर पुढे येऊन दिनेशने मात्र चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलंय. चेंडू जातोय शिली मिडॉनच्या दिशेने. पुढे आले होते ऋषिकेश यानं अजित घरत, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचलं 19च्या घरामध्ये. 11 चेंडू 35ची गरज. धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी मोठा डाव रचावा लागेल, संघर्ष करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल हॅप टॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू जाईल लॉंग लेग च्या दिशेने. मात्र चेंडू रवाना झाला होता, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये महेश गांगडाला आपली विकेट मात्र डाऊन करावी लागली. धन्यवाद. अडीच 10 बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 34 धावा अजून सुद्धा बनवायचे. विश्वनाथचा हा पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग चांगला जरूर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अगदी लेग स्टंपच्या वरून मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला. म्हटलं गेले आयुष्यात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, कधी हार मानू नका. त्या प्रसंगावरती मात करून पुन्हा उभं कसं राहतले हे मात्र नक्कीच शिका. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या दिशेने हा सुंदर फटका पाहायला मिळाला होता. एक सिंगल हा मात्र ठिकाणी पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 21 आकड्यावरती. चेंडू फेकून झाले 4. 8 बॉल 33ची गरज. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल वाईट स्ट्रॉंगच्या बाहेर सीमा रेषा पलीकडं. हालाय आदित्य जोगारीचा सिग्नेचर शॉट. षटकार. चमकी वाली साडी नेसून उडी भाव खाय. येतो मला राग पुरा नीट जरा वाग. मला सोडून दुसरीचे मागे जाण लाग. अगं काही पण सांग तू आहेस कमाले, आहेस कमाले. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. गॅप मध्ये ढकललाय चेंडूला. रुफेश पागी त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 आकड्यावरती. अजून ही जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे.
25 धावांची आवश्यकता असणार आहे 6 बॉल मध्ये 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. थोडीशी घाई करा. बघूया कोणता गोलंदाज या ठिकाणी पुढे येतोय. कुमार भगली की मग आणखी काही भरपूर ऑप्शन आहेत. त्याला सृजना क्या बरं पुरा माझे कमरेला लाल रुमाल. धन्यवाद अडीचशे. धन्यवाद. 6 बॉल जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. म्हटलं गेले आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नये का, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी मात्र इतिहास घडला पाहिजे. बघूया आता मात्र इथे कुठला संघ इतिहास घडवतोय. पहिला बॉल कुमार भगलीचा तेज तरार होता. ब्लॉकालमध्ये चेंडूची हाताळणी केली गेली. आता मात्र 5 चेंडू आणि 25 ची गरज. दिनेश जोगारे ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही कंप्लीट केली जाईल, कारण स्ट्राईक आदित्य जोगारे याच्याकडून जरूर पाहायला मिळेल. 4 बॉल 24 ची गरज. आता मात्र 4 षटकार या ठिकाणी फिश करावे लागतील. मला तर वाटतंय आदित्य जोगारे थोडासा लेट आला मैदानाच्या आतमध्ये. कदाचित लवकर आला असता तर मग चांगल्या धावा येऊ शकल्या असत्या. सुरुवात खूप चांगली केली होती या ठिकाणी. हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टमच्या खूप बाहेर जाणारा होता. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय आणि हा वाईडचा इशारा आमच्या गुण लेखापर्यंत पोहोचवला गेला. यानंतर इनएक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतील आमचे अंपायर संतोष कुम. टॉस बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. सामना संपलेला नाही अजून. टीव्ही ऑन ठेवा, कारण आदित्य जोगारी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या बॅट मध्ये हा षटकार आलाय. धन्यवाद डीजे. आता मात्र 3 चेंडू आणि 17 ची गरज आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू परफेक्ट बुंद्यामध्ये हाताळला गेला आणि मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता असणार आहे अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी. आदित्य जोगारीला लवकर यायला हवं होतं मैदानाच्या आतमध्ये, धावा बनवू शकल्या असत्या. यावेळेस आपण पाहिला तर पुन्हा एकदा चांगला फटका आहे ऑन साइडला. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. आता मात्र पूर्णपणे सामना झुकलाय तो म्हणजेच प्रोस्पोर्ट चिंचोटी लाईन पाडा टीमच्या बाजूनं, ज्या अनुषंगाने त्यांच्याकडे खेळ राहिला या मॅच मध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं तर अजित घरत, त्याच्यानंतर रुपेश पागे, विश्वनाथ घरत, कुमार भगली हे 3 गोलंदाज आपण जरूर पाहिले. चौघांची देखील कामगिरी खूप चांगली राहिली. यावेळेस आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती देखील आलाय चौकार, पण थोडेसे मात्र मागे राहिले गेले गावदी स्पोर्ट देवदल टीमचे बॅटर. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग सुरुवात थोडीशी कठीण जरूर झाली. 54 धावा बनवणे